राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉग मध्ये. आज आम्ही जाणार आहे लालबागला. तुम्हाला मी प्रॉपर टूर देणार आहे की लालबागला जायचं कसं आहे, लालबागला जायचं कसं आहे, न्यू ट्रेन पकडायची, कुठून कसं जायचं आहे, समजतंय ना. व्हॉट आय फील आणि व्हॉट यू फील. आणि मला पण दर्शन घ्यायचं आहे. पहिलाच दिवस आहे, 7 तारीख आहे आज. आणि मी खूप उत्सुक आहे बाप्पाला भेटायला. मागच्या वर्षी गेलेलो तेव्हा बाप्पाला काहीतरी सांगितलेलं, इच्छा माझी पूर्ण तर केली नाही, बट बघू या वर्षी जातो, परत एकदा बाप्पाला भेटतो, परत एकदा सांगतो. जर झाली इच्छा पूर्ण तर पुढच्या वर्षी नक्कीच माझा असेल, हीच माझी इच्छा आहे. तर तुम्ही पण मजा घ्या या व्लॉगची. आणि मी यामध्ये डिटेल गाईड करणार तुम्हाला की कसं कुठून जायचं आहे. तर मी आता ठाणे स्टेशनला आहे. तुम्ही तुमच्या स्टेशनवरून करी रोडला जावा जर सेंट्रल लाईनला असाल, आणि जर तुम्ही वेस्टर्न लाईनला असाल तर लोअर पलेरला उतरून थोडंसं वॉकिंग डिस्टन्सवरती चालून करी रोडपर्यंत तुम्ही बरोबर याल. बाकीचे जर डिटेल्स पाहिजे असतील यूट्यूबवरती सर्च मारू शकता. टप 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 लालबागला जायचं कसं. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. जे मला माहिती आहे ते मी सांगितलं, बाकी जे तुम्हाला माहिती असेल ते तुम्ही सर्च करू शकता. धन्यवाद. चला प्रवासाला स्टार्ट करूया. लय बडबड झाली इथून पुढं. यांच्या आईची चिप्पी 6:28ची ट्रेन 7 वाजायला आले, 15 मिनटं बाकी, अजून ट्रेन आलेली नाही. आईला कधी ट्रेन येते काय माहिती. एक ट्रेन टायमावरती नाही. असं कसा पोचेन मी लवकर. सकाळी 5:30ला उठलोय. नाही लय लेट झालं, सॉरी. सकाळी 4:30ला उठलोय, 5:30ला घरातून निघालोय. अर्धा तासाचा प्रवास करून ठाणा स्टेशनला आलोय. अजून इथून कधी निघणार. एक ट्रेन टायमावरती नाही म्हणून बसून जावं म्हटलं. 6:28ची ट्रेनला इथं मी 6:25ला बरोबर टच चालू 1 नंबर प्लॅटफॉर्मवर. अजून ट्रेनचा पत्त्या नाही. उसके बाद प्लेटफॉर्म क्रमांक चेंज करके 4 पे जाने के बाद मेरे को मेरी ट्रेन मिली. फिर उधर से जाके सीधा करी रोड स्टेशन पे पहुंचा मी. करी रोड स्टेशनला पोहोचलेलो आहे. लास्टच्याच डब्यात बसायचं आहे. त्याच्यानंतर मग इथे असे ब्रिज येईल, तो ब्रिज चढायचा आहे. आता तर बघा पुढं कसं काय विषय. 1 मिनिट, रस्ता चुकलो, त्या साईडच जायचं आहे. इथून ब्रिजमध्ये चढायचं आहे वरती. हा ब्रिज चढून झाल्यावर राईट मारायचा आहे. राईटनं स्ट्रेट चालत जायचं आहे. पुढं मी सांगतोच कसं ते बघा तुम्ही पण. हे स्टेशनच्या बाहेर आलेलं आहे. स्टेशनच्या बाहेर नंतर राईट मारायचं स्ट्रेट आणि गप तुम्हाला सरळ जायचंय. मस्त मजेत. मी सांगतो कधी, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी बरोबर सांगतो तुम्हाला लालबागला कसं जायचंय. ओके भावांनो, इथून स्ट्रेट जायचंय. परत कुठं डायरेक्ट परत एकदा वापस राईट टर्न मारायचंय. आणि पप्पा आपल्याला नेहमी सांगतच असतो की राईट शब्द घ्या. सॉरी मी काय ते वेगळंच बोललो, जाऊ दे सोडा. ब्रिजला फॉलो करायचं. ब्रिजला ही अशी चौक येईल बघा. त्याच्यानंतर सरळ जायचं आणि मग राईट मारायचं. इथं पहिला गेट आलेला आहे. मुंबईचा राजाचा पहिला गेट आहे. लालबागच्या राजाचं नाही. तर ह्याच्या पुढं अजून जायचं आहे. ते मी सांगतो बरोबर. पोलीस चौकी येणार आहे. त्याच्यानंतर मग लालबागच्या राजाचा मेन गेट येणार आहे. हा लालबागच्या राजाचा नाही तर मुंबईच्या राजाचा एंट्री गेट आहे, मेन एंट्री गेट. तुमरे को बोला था ना पुलिस चौकी, देखो इधर गाड़ी के पीछे पुलिस चौकी है और इधर सामने लालबाग का गेट आहे. इथून मुखदर्शनाच्या लाईनमध्ये शिरायचं. म्हणजे तुमच्याकडे VIP पास असेल तर तुम्ही डायरेक्ट पण जाऊ शकता. माझ्याकडे काय नाही कशाचं, तर मी नॉर्मल माणूस आहे. तर चाललेलं आपलं मुखदर्शनाच्या लाईनला. बाकीच्या पप्पांचं पण दर्शन घ्यायचं आहे. तर मुखदर्शन घेईल बाप्पाचं. याच रूटनं चाललेलं गेट. काय बघतच बसू वाटतंय ना.
आम्ही पण बघतच बसलो. त्याच्यानंतर पुढं गेलो. जी लाईन बघतोय आबा बा 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 एवढी भयानक लाईन. आम्ही मग चिटिंग केली. गप गुमानं कशी जागा भेटली तसं लाईनीच्या मध्ये शिरलो. ते काकींना खूप खूप थँक्यू जे त्यांनी आम्हाला मध्ये घेतलं. नाहीतर इतकी मोठी लाईन लागली असती तर आम्हाला 6 वाजले असते. खूप मोठी लाईन होती खूप. जसं काय तुम्ही गर्दी बघतायच. मग आम्ही थोडं थोडं करून पुढे गेलो. थोडं पुढे गेलो आणि थोडं पुढे गेलो. परत थोडं आणि पुढे गेलो. थोडं अजून पुढे गेलो. नि गेलो 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 आणि थोडं पुढे गेलो आणि पुढंच गेलो. मायला गर्दीच थांबना. विचार करा 3 लाख जण आलेली दर्शन करायला पहिल्या दिवशी. माझं कॅल्क्युलेशन जर चुकीचं असेल तर त्याहून जास्त आलेली. बाप रे. गणपती बाप्पा मोरया. हे डोंगराला आग लागली. पळा पळा पळा. टुकू चालले. गर्दी खूप आहे. Pro Max Pro. अडीच तासहून जास्त लाईनमध्ये लागून फायनली मेन गल्लीमध्ये जी लालबागची जी मेन गल्ली आहे त्याच्यात एंट्री भेटली. जे सुकून भेटलं. असं वाटलं की आता चला फायनली बाप्पाचं दर्शन भेटतंय. फायनली दर्शन वगैरे झालं. त्याच्यानंतर हिरमणीच्या राजाचं दर्शन केलं. त्याच्यानंतर मग सीधा आम्ही मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी लाईनमध्ये उभं राहिलो. मुंबईच्या राजाचं डेकोरेशन बघूच वाटत होतं. काय मस्त डेकोरेशन होतं यार. जाम मजा आली. बोला गणपती बाप्पा मोरया. मुंबईच्या राजाचं पण आम्ही मुकच दर्शन केलं. कारण की लाईनमध्ये लावून आम्हाला वापस घरी पण जायचं होतं. माझ्यासोबत माझी बहीण होती. तिला जास्त वेळ उभं राहता येत नव्हतं. आणि हे काय बघतोय वास्ते जामी जू मधली काय ती तिचं गाणं होतं. ती पण दर्शनासाठी आलेली. दिसते का तुम्हाला ती? ते बघा. सही आहे बाई. जाऊ दे. कुठल्या तरी सेलिब्रिटीचं तोंड तरी बघता आलं. सेलिब्रिटी तर नाही तशी ती. पण सिंगर चांगली आहे. तिचं गाणं ऐकलेलं आहे. ते गाणं मला पण आवडलेलं आहे. त्या गाण्यासोबत एक स्टोरी आहे चांगली. पण ते कधीतरी परत सांगता येईल. असो दर्शन घ्या बाप्पाचं तुम्ही पण. हीच इच्छा. आणि तुमची पण इच्छा जे काय असेल ते पूर्ण व्हावी ही पण एक माझी इच्छा. जे माझे व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी माझ्याकडून हे शुभेच्छा आहेत. तुमचे जे काय मनोकामना आहेत ते बाप्पा पूर्ण करो. व्लॉगचा इथेच एंड होत आहे. हा पार्ट 1 होता. पार्ट 2 पण येणार आहे. पार्ट 2 मध्ये मी माझ्या घरी गेल्यावर मंडळातल्या गणपतीबद्दल वगैरे वगैरे खूप काय आहे त्या गोष्टी ते तुम्हाला पार्ट 2 मध्ये दिसेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करून जावा. थँक्यू.